नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या आणि थोड्याशा गूढ प्रश्नावर बोलणार आहोत. म्हणजे जगात आपण इतके सक्रिय असतो, काम करतो, पण त्याच्या बंधनांपासून मुक्त कसं राहायचं याचं उत्तर शोधायला आपण आज श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाकडे वळतोय. आणि विशेषतः आदि शंकराचार्याने त्यावर जे भाष्य केलंय त्यातून समजून घ्यायचा प्रयत्न करूया. अगदी. हा अध्याय खूप महत्वाचा आहे. हो. यात श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानाची एक प्राचीन परंपरा सांगतात आणि कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय याचं खरं स्वरूप सांगतात. आणि गंमत म्हणजे खुद्द श्रीकृष्णच म्हणतात की यात मोठे विद्वानही गोंधळतात. अध्याय 4 श्लोक 16 मध्ये आहे हे. तर चला मग शंकराचार्यांच्या मदतीने जरा उलगडून बघूया हे कोडं. हो, नक्कीच. शंकराचार्य कर्मामध्ये अकर्म पाहणं म्हणजे काय हे फार छान समजावतात. श्लोक 4:18 मध्ये ते म्हणतात की बाहेरून आपलं शरीर, आपली इंद्रिय कामात आहेत, धावपळ करत आहेत, पण आतला आपला मूळ स्वभाव जो आहे म्हणजे आत्मा, तो खरं तर अकर्ता आहे. अकर्ता म्हणजे तो काही करत नाही. हो, म्हणजे तो कुठल्याच क्रियेत अडकत नाही. तो फक्त बघतो, साक्षी असतो. ही जाणीव ठेवून काम करणं म्हणजे बाहेरून काम सुरू आहे, पण आतून आपण त्यापासून अलिप्त आहोत, अक्रिय आहोत, हेच खरं अकर्म. अच्छा, म्हणजे कृती करताना मी करतोय किंवा मी करतेय हा भाव नसणं. पण हे ऐकायला ठीक आहे हो, पण व्यवहारात कठीण नाही का? म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्वतःला जबाबदार धरतो किंवा दुसरे धरतात. बरोबर आहे. हे साधायला नक्कीच कठीण आहे. म्हणूनच तर ज्ञानाचं महत्त्व आहे. आणि याच्या अगदी उलट पण सांगितलंय. अकर्मामध्ये कर्म पाहणं. याचा अर्थ काय? तर वरकरणी आपण काहीच करत नाही आहोत, शांत बसलो आहोत, पण मनात मात्र कर्तेपणाचा अहंकार आहे, मी हे करत नाहीये किंवा मी किती शांत बसलोय असा भाव. किंवा मग जे कर्तव्य आहे, जे करायला हवं ते न केल्यामुळे जे दोष लागतात, म्हणजे प्रत्यवाय म्हणतात त्याला, ते सुद्धा कर्माचेच प्रकार आहेत असं भाष्यकार एका गौण अर्थाने सांगतात. पण मुख्य भर हा आत्म्याच्या नैसर्गिक अक्रियतेवरच आहे. तो मुळात अकर्ता आहे यावरच. ठीक आहे. म्हणजे कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहण्याची ही दृष्टी मिळाली की मग काय होतं? म्हणजे व्यवहारात काय फरक पडतो? कर्मांवर किंवा त्यांच्या फळांवर काही परिणाम होतो ना. इथेच शंकराचार्य ज्ञानाग्नीबद्दल बोलतात. श्लोक 4.19 आणि 4.37 मध्ये. हे जे आत्मज्ञान आहे ना, ते अग्नीसारखं आहे म्हणतात ते. अग्नीसारखं? अच्छा. हो. ते सगळी कर्म आणि त्यांची जी काही फळं आहेत, चांगली, वाईट, जी आपल्याला बांधून ठेवतात, त्या सगळ्यांना जाळून टाकतं. हे म्हणजे फक्त पापं धुतल्यासारखं नाहीये. शंकराचार्य सांगतात की ज्ञानामुळे तुमचं तुमच्या खऱ्या स्वरूपाशी जे नातं आहे तेच बदलून जातं. म्हणजे बघा, अंधारात दोरीला साप समजून आपण घाबरतो, पण दिवा लागल्यावर कळतं की ती दोरीच आहे. मग भीती उरते का? नाही. लगेच जाते भीती. अगदी तसंच. आत्मा अकर्ता आहे हे कळल्यावर कर्मांची जी बंधनकारक शक्ती आहे तीच नष्ट होते. कारण कर्तेपणाचा जो भाव होता तोच मुळात एका गैरसमजावर आधारलेला होता. हा खूपच वेगळा विचार आहे. गीतेत अनेक प्रकारच्या यज्ञांबद्दल पण सांगितलं आहे, जसं द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ. हो, बरोबर. यांचा या ज्ञानाशी काय संबंध जोडतात शंकराचार्य? हो, शंकराचार्य विविध यज्ञांचे वर्णन करतात. अध्याय 4 श्लोक 25 ते 28 मध्ये. द्रव्ययज्ञ म्हणजे काय तर दान धर्म करणं किंवा वस्तूंचा त्याग. तपोयज्ञ म्हणजे नुसते शारीरिक कष्ट नाहीत, तर मनाचा आणि इंद्रियांचा संयम ही एक साधना आहे. योग यज्ञ आहे. स्वाध्याय यज्ञ म्हणजे ज्ञानाचा अभ्यास. असे अनेक प्रकार आहेत. पण शंकराचार्य अगदी स्पष्टपणे सांगतात की या सगळ्यांमध्ये ज्ञानयज्ञ सर्वश्रेष्ठ आहे. श्लोक 4 ते 33. सर्वश्रेष्ठ का? कारण ज्ञानयज्ञात कर्ता, कर्म, साधन, फळ हे सगळं ब्रह्मच आहे ही दृष्टी ठेवली जाते. श्लोक 4:24चा संदर्भ इथे महत्वाचा आहे. ज्ञान म्हणजे केवळ माहिती गोळा करणं नाही, तर मी कर्ता नाही, मी साक्षी आत्मा आहे, हेच खरं ज्ञान, हीच खरी आहुती आहे. आणि ही आहुती मग सगळ्या द्वैत भावनांना नष्ट करते. अच्छा, मग हे इतकं महत्वाचं सर्वश्रेष्ठ ज्ञान मिळवायचं कसं? काही मार्ग सांगितला आहे का गीतेत किंवा भाष्यात? हो, अगदी स्पष्ट मार्गदर्शन आहे. श्लोक 4.34 मध्ये. हे ज्ञान आपल्याला आपोआप कळत नाही. त्यासाठी जे तत्वदर्शी आहेत, ज्यांना अनुभव आहे, अशा गुरूंकडे जावं लागतं. आणि कसं जायचं? तर विनम्रतेने जायचं, प्रणिपात.
मनातले जे काही प्रश्न आहेत, शंका आहेत, त्या विचारायची तयारी हवी. परिप्रश्न आणि निष्ठेने त्यांची सेवा करायला हवी. सेवा. हो, सेवा. विनम्रतेने आपलं मन मोकळं होतं ज्ञान घेण्यासाठी, प्रश्नांनी संकल्पना स्पष्ट होतात आणि सेवेतून गुरु-शिष्यामध्ये एक नातं तयार होतं, ज्यामुळे ज्ञानाचं आदानप्रदान सोपं होतं. समजलं. आणि मग या ज्ञानाचं अंतिम फळ काय मिळतं? काही धोक्याचे इशारे पण आहेत का यात? फळ खूप मोठं आहे. यामुळे जगण्याबद्दलचा सगळा गोंधळ म्हणजे मोह तो नाहीसा होतो. सगळ्या सजीवांमध्ये स्वतःला आणि स्वतःमध्ये त्या परमतत्वाला, ब्रह्माला पाहण्याची एक विशाल दृष्टी येते. श्लोक 4:35. हे ज्ञान म्हणजे पापांचा नाश करणारी नौकाच आहे, असंही म्हटलंय 4:16. पण एक मोठा धोका पण सांगितलाय. अज्ञान, श्रद्धेचा अभाव आणि विशेषतः संशय वृत्ती ही अत्यंत विनाशकारी आहे. संशय? हो. शंकराचार्य अगदी बजावून सांगतात की जो संशय घेतो त्या व्यक्तीला ना या जगात शांती मिळते ना परलोकात. श्लोक 440. म्हणजे कसं, सतत डळमळीत जमिनीवर चालल्यासारखं. ना धड पुढे जाता येतं ना स्थिर उभं राहता येतं. म्हणून श्रद्धा आणि निश्चय ठेवून हे ज्ञान मिळवावं असं आवाहन केलंय शेवटी 439-442. तर शंकराचार्यांच्या भाष्यातून या 4थ्या अध्यायाचा सार असा दिसतो की कर्मांच्या धावपळीत, गडबडीत असूनही आपल्या आतल्या शांत, साक्षी, अकर्ता आत्मस्वरूपाला ओळखणं हेच खरं स्वातंत्र्य आहे. म्हणजे कृती सोडायची नाहीये, तर मी करता ही भावना सोडायची आहे. अगदी बरोबर. श्रोत्यांसाठी एक विचार नक्कीच आहे इथे. जर आपला खरा स्वभाव हा कृती करणारा नसून फक्त पाहणारा, साक्षी असेल, तर आज आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत, आव्हानं असतील, यश असेल, त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल याचा विचार करायला नक्कीच जागा आहे.